करायचं काय? माकडीचं करायचं काय? ऐकायला पाहिजे, शेवटपर्यंत काय वाजायला पाहिजे, यासाठी अरे गोप्याचं करायचं काय? सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्याकडून मोर्चा निघालेला आहे। काही जे शरद पवारचंद्र गटाचे कार्यकर्ते आहेत हे प्रामुख्याने आज मोर्चात सामील झाले आहे। महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी बिघडती काय या टॅगलाईन खाली मोर्चा निघतोय आणि काही जण बोलण्यासाठी आहेत। पडळकर यांनी जतमध्ये एक वक्तव्य केलं होतं, जयंत पाटलांनी यांच्या परिवाराबद्दल एक टीका केलेली होती त्यांच्या परिवाराबद्दल आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी ला ठेच पोहोचते काय असं एक निर्माण झालं होतं। काय सांगाल पडळकरांच्या बाबतीत आज त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, या भावना काय आपल्या? आज प्रथमतः मी गोपीचंद पडळकरचं या ठिकाणी जाहीर निषेध करतो। तो गोप्या जो आहे राजकीय संस्कृती सोडून जो महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, आज जो जयंत पाटील साहेब असतील, राजाराम बापू असतील यांचं महाराष्ट्राला काय योगदान आहे त्यांनी जरा तपासावं, त्यांची स्वतःची लायकी काय आहे। आज राजाराम बापू असतील, लोकनेते राजाराम बापू पाटील यांचं महाराष्ट्राला व जत सारख्या खेड्यापाड्यातल्या एका इंच आणि इंच पाण्याखाली आणण्यासाठी आज राजाराम बापू असतील, जयंत पाटील साहेब असतील, वसंतदादा असतील, या ठिकाणी क्रांतिकारी जे होऊन गेले त्यांचा वारसा आज महाराष्ट्राला लाभलेला आहे। आज जयंत पाटील सारखा कलंक आज महाराष्ट्राला लागलेला आहे, तो कलंक पुसण्यासाठी आज तमाम महाराष्ट्रातील जयंत पाटील साहेब प्रेमी असतील किंवा जे पुरोगामी विचाराची लोक असतील आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत निषेध करण्यासाठी। या मोर्चामध्ये त्या पाहिलं तर गोपीचंद पडळकर हे देखील मेंढपाळ समाजामधून मेंढपाळ आहेत। त्यांचे वडील जे शिक्षक आहेत, शिक्षकांना लहानपणी आपल्या मुलाला काय शिकवण दिली आहे असं वाटत असेल, कारण संस्कृती त्यांच्या बोलण्यामधनं वेगवेगळी येते। त्यांच्या गुरुजींनी त्यांच्या मुलाला शिकवण दिलेली आहे असं काय वाटत नाही। काय नेमकी भावना आहेत की आज मोर्चा निघतोय आणि मोर्चाच्या मधनं आपण मोर्चाच्या नेतृत्वामध्ये अनेक नेते यामध्ये सामील झाले आहेत। काय भावना आहेत, नेमकी काय भावना आहे आपली? जे काय पडळकर साहेबांनी जे टीका केलेली आहे ती अत्यंत चुकीची केलेली आहे असं आम्हाला वाटतंय। सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी दुखावल्यात असं आम्हाला वाटतंय बाबा, आणि महाराष्ट्राची प्रतिमा ते खाली पाडण्याची, देशभराचं महाराष्ट्राचं एवढं नाव उंचावर आहे ते खाली प्रतिमा पाडण्याचे त्यांनी काम करत आहे असं आम्हाला वाटतं। पाहिलं तर जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं त्यानंतर मात्र इथले शरद पवार स्वतः साहेबांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांना जेव्हा फोन केला तेव्हा त्यांची भाषा होती, त्यानंतर माध्यमांमध्ये आले की त्यांना समजूत देण्यात आलेले वगैरे, याबद्दल आपण समाधानी नाही? समाधानी तर वाटत नाही मी, कारण कसं आहे माहिती आहे काय, कोण तर त्यांना बाबा शिकवत आहे असं वाटते बाबा। आम्हाला तर मी जाहीरपणे करतो बाबा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबा त्यांना असं सांगण्यास प्रवृत्त करतात असं आम्हाला वाटतंय, आणि जे समजूतपणा त्यांनी सांगितलं म्हणतात ते म्हणजे आम्हाला वाटत नाही, चुकीचं वाटतंय ते आम्हाला। त्यांची काय भावना आहे आजच्या मोर्चामधनं, त्यांच्याबद्दल कोणती कारवाई व्हावी अशी वाटते आपल्याला? आमची या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं व महाराष्ट्रातील तमाम जयंत पाटील प्रेमी असतील, पुरोगामी विचार लोकांचा आज भावना आहेत की गोपीचंद पडळकर सारख्याचं आमदारकी रद्द व्हावं आणि त्याला पक्षातून हकलपट्टी करावे। जर भाजप हा सुसंस्कृत पक्ष आहे असं म्हणत असतील तर त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवावा आणि पडळकरांचा राजीनामा घ्यावा असाच तमाम या ठिकाणी कार्यकर्त्यांची भावना आहेत। आपण पाहिलं तर सांगलीमध्ये महाराष्ट्र संस्कृती कुठेतरी त्याला ठेच पोचले, त्यामुळे तर कुठेतरी पडळकर यांचा राजीनामा घ्यावा किंवा भाजपकडून त्यांचा कारवाई करावी अशी मागणी आज सांगलीकरांमध्ये झालेल्या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांची या ठिकाणी भावना व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। स्वाती चिखलीकर आणि दीपक सूर्यवंशी, मुंबई तक, सांगली।